नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सतीश फूड ट्रक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आता हा जो फूड ट्रक आहे रिच कॅफे, साधारण आपण एक गणपती उत्सवामध्ये ना तर राजेश भाई मुंबईचे त्यांचं एक ट्रक डेव्हलप केला। हा सेकंड त्यांचा ट्रक परत चालला आहे लालबाग मुंबई। ह्याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती देतो मी। सेम त्यांचा कन्सेप्ट आहे रिच कॅफे। आता हा सेकंड फूड ट्रक त्यांचा आम्ही डेव्हलप केला आहे। आज त्याची डिलिव्हरी तर यात कसं आम्ही आतमध्ये किचन कसं डेव्हलप केलं आहे, थोडंसं आम्ही चेंजेस केलं आहे। ह्यात असा एक कन्सेप्ट आहे, हा आम्ही 50 म्हणजे अर्ध्या पोर्शनमध्ये व्हेज आणि अर्ध्या पोर्शनमध्ये नॉन व्हेज। त्यासाठी तुम्हाला मी दाखवतो आम्ही किचन इक्विपमेंट कसं इन्स्टॉल केलं आहे। तुम्ही आतमध्ये बघणार ना, हा इलेक्ट्रिक फ्रँकी आहे, हा एक डीप फ्रायर आहे। त्याच्यानंतर खाली आम्ही एक त्यांना हा पिझ्झा ओव्हन दिलेला आहे। हा पण इलेक्ट्रिक पिझ्झा ओव्हन आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या दोन्ही स्लायडिंग आहे, त्यामुळे बघा आतमध्ये भरपूर तुम्हाला स्पेस भेटतोय। हा काउंटर आहे, सर्व्हिस काउंटर। इथे आपलं ते स्टीलचे कंटेनर येतीलच आहे। त्याच्यानंतर हा जो बघितला तुम्ही, हा इलेक्ट्रिक सँडविच ग्रिलर आहे। हा झाला हा अर्ध्या पोर्शनमध्ये हे इकडे सेटअप केलेला आहे। त्याच्यामध्ये कॉमन आपलं हे फ्रीज 100 लिटर, नॉर्मली आपलं इथं एक वॉटर टँक 100 लिटर वॉटर टँक। बाकी पुरा इलेक्ट्रिसिटीचा कंट्रोल आतमध्ये दिलेला आहे इथे। आता सेम सेटअप या बाजूला हा एक इलेक्ट्रिक सँडविच ग्रिलर, इलेक्ट्रिक टँकी, ओव्हन, त्यानंतर हा एक डीप फ्रायर इथे। पुढे याला एक कवर आम्ही कवर दिलेले आहेत प्रायव्हसीसाठी। त्यांचा कॉमन आहे आपला एक्झॉस्ट फॅन, इलेक्ट्रिसिटी, प्रॉपर स्टोरेज वगैरे। तर मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई रिजन मध्ये असणार ना तर हा ट्रक आहे तिकडं परळ लालबाग मुंबईला। तुम्हाला तसं मी राजेश भाईंचा कॉन्टॅक्ट नंबर देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कॉन्टॅक्ट करा तुम्ही तिथे। बाहेरून बघितलं तुम्ही, बाहेरचं तुम्हाला एक विजन दाखवतो। हा इकडे दिलेला बघा, हा एक प्रिपरेशन टेबल अरेंज केला आहे आतमध्ये। साईड व्ह्यू बघूया तुम्ही, दोन्ही साईडला आवनिंग। हा एक आपण एक वॉश बेसिन दिलेला आहे बाहेर, हे तो कॉमन आहे आपला फोल्डिंग। बाकी इलेक्ट्रिक कनेक्शन, प्रॉपर प्लंबिंग। इकडे पण हा सर्विंग, इकडे एक सर्विंग टेबल दिलेला आहे, हा फोल्डेबल आहे। आपण आम्ही काढू शकतो, आपण त्याचा ठेवू शकतो मध्ये आतमध्ये। बाकी नॉर्मल ब्रँडिंग, हे आवनिंग, दोन्ही साईडला आवनिंग केलेली आहे। तर हा फूड ट्रक आम्ही डेव्हलप केला नंतर ह्याच्यासाठी किती खर्च आला, काय काय सिस्टीम आम्ही दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती देणार। आणि अजून भरपूर ट्रक काम चालू आहे, फूड ट्रकचं काम चालू आहे। सातारा आहे, कोल्हापूर, तिकडच्या गाड्या MP,
आणि नवीन नवीन थोडं आम्ही त्यात चेंजेस करतो आहे. तर आमचं सतीश फूड ट्रक यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. येणारे भरपूर फूड ट्रकचे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला त्यात बघायला भेटतीलच. धन्यवाद मित्रांनो.